तर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं कट्टर विरोधकांच्या गाठी भेटी झाल्या। आता या गाठी भेटींमधनं नेमकं काय काय घडतंय पाहूया रिपोर्टमधनं। कट्टर कार्यकर्त्यांनो, साधे सुधे नाही बरं का, कट्टर कार्यकर्त्यांनो, निवडणुकांचा काळ, लोकसभा विधान परिषद झाली, आता विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक लागेल। त्यामुळे आपल्या नेत्यांसाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जरा आपल्या नेत्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष ठेवलं पाहिजे। आता ही संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांचीच भेट बघा। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नका। चंद्रकांत पाटील हे आमचे दूत बघा राजकारणामध्ये। आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबी, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे, ते मंत्री आहेत त्या राज्याचे। त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील। संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची विधान भवन परिसरात भेट झाली। यावेळी संजय राऊतांनी थेट एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली। बघा काय म्हणाले राऊत आणि काय म्हणाले दादा। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नका। म्हणजे गेली 2 वर्ष ज्यांनी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या, ज्यांनी एकमेकांना लाखोल्या वाहिल्या, ते दोघेही म्हणतायत आता एकत्र येऊ। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नका। बरं, हा गेट टुगेदर इकडेच थांबलं नाही, पुढे संजय राऊत अजितदादांनाही भेटले। दोघांनी एकमेकांना हसत खेळत हस्तांदोलन केलं। एवढंच नाही तर विधान परिषदेच्या मतदानावेळी जयंत पाटील आणि अजित पवारही आमने सामने आले। त्या दोघांनी एकमेकांशी हसत संवाद साधला। म्हणजे अख्खी राष्ट्रवादी फुटली, दादा आणि जयंतराव विभक्त झाले, पवारांचा पक्ष चिन्ह सगळं काही दादा घेऊन गेले। जयंतराव पवारांच्या पायाशी इमोशनल झाले, पण राष्ट्रवादीच्या फुटीला जे जबाबदार होते त्या दादांची मात्र कानगोष्टी सुरू होत्या। कधी ठाकरे आणि फडणवीस एकत्र लिफ्टमधनं प्रवास करतात, कधी आदित्य ठाकरे मलाही लिफ्ट द्या असं फडणवीसांना सांगतात, कधी आशिष शेलार रोहित पवारांसाठी रोहित शर्माकडे धाव घेतात, तर कधी मिलिंद नार्वेकरांच्या सोबत आशिष शेलारांच्या कानगोष्टी होतात। म्हणून म्हणतोय कार्यकर्त्यांनो, पक्ष भिक्ष, अस्मिता बिस्मिता, निष्ठा बिष्ठा हे सगळं तुमच्या नेत्यांनी खुंट्यांना टांगून ठेवलंय। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या गुळमाट नावाखाली या असल्या गप्पांना नैतिकतेचं आवरण घातलं जातं आणि मग तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा गोंधळ होतो। म्हणून गड्यांनो, या दादा भाऊ साहेबांच्या नादाला लागून तुम्ही आपली नाती बिघडवू नका, सख्खे दोस्त आणि पक्के वैरी बनवू नका, स्वतःची डोकी फोडून घेऊ नका। उद्या कधी एकत्र येतील आणि तुमचा खुळखुळा होईल सांगता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।